श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 478। उपशम प्रकरण सर्ग 90 व 91। वशिष्ठ पुढे म्हणाले, रामा, मी दुसरा जो कलारहित अरूप मनोनाश सांगितला तो केवळ विदेहमुक्तामध्ये संभव असतो. विधेयमुक्तामध्ये म्हणजे परमपावन निर्मल पदामध्ये सर्वश्रेष्ठ गुणांचा आधार असलेले असे सत्वही अगदी लीन होऊन जाते. त्या सत्व क्षयरूप विदेहमुक्ताच्या विरूप चित्तनाशात दृश्य अजिबात अवशिष्ट राहत नाही. त्यात गुण नाहीत, अगुण नाहीत, श्री नाही, अश्री नाही, चांचल्य नाही, हर्ष व क्रोध या वृत्तींचा उदय नाही व अस्तही नाही, तेज नाही, तम नाही, दृश्य पदार्थ नाहीत, संध्या नाही, दिन रात्र नाहीत, दिशा नाहीत, आकाश नाही, खाली नाही, वर नाही, अनर्थ रूपता नाही, वासना नाही, रचना नाही, क्रिया नाही, अक्रिया देखील नाही, भाव नाही, अभाव नाही, व ते पदच सिद्ध असल्यामुळे कोणत्याही साधनाने साध्य होणारे नाही. ज्यात तेज नाही व तमही नाही, नक्षत्रे, चंद्र, सूर्य व वायूही नाही, संध्याकाळचा रागही नाही व निर्मल सूर्यही नाही, अशा शरद ऋतूमधील आकाशाप्रमाणे ते पद आहे. आकाश ही जशी वायूची प्रतिष्ठा आहे त्याप्रमाणे जे बुद्धीच्या पार गेले आहेत व संसारातील व्यवहाराच्याही पलीकडे गेलेले आहेत त्यांची ते सर्व व्यापक पद म्हणजे प्रतिष्ठा आहे. जे सर्व दुःखरहित, चिद्रूप, क्रियारहित, आनंदपूर्ण, रजोगुण व तमोगुण यांनी रहित असलेल्या त्या पदात आकाशासारखे निर्लेप झालेले व प्रतिभासिक चित्तानेही विरहित असलेले श्रेष्ठ विधेयमुक्त स्थिर राहतात. त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. उपशम प्रकरण सर्ग 91. राम म्हणाला, भगवन, हे जगत म्हणजे एक वन आहे. निर्विशेष ब्रह्म हाच त्या वनाचा आधारभूत पर्वत असून निरनिराळे लोक हे त्यावरील वृक्ष आहेत. देव व असुर हे त्या वृक्षांवरील पक्षी आहेत. निळे मेघ हे त्या वृक्षांचे पल्लव असून चमकणाऱ्या बीजा त्यांच्या मंजिऱ्या आहेत. सर्व ऋतूंमध्ये रम्य वाटणारे चंद्र, सूर्य व इतर ग्रह समूह हे त्या वनाचे रम्य व विस्तृत दात असून ते दात बाहेर काढून ते वन जणू काही हसत आहे. 7 समुद्र हीच त्या वनातील वापी, सरोवर वा तलाव असून शेकडो नद्यांनी ते वन मनोहर झालेले आहे. 14 भुवनांमधील अनंत जातींची भूते त्यावर उपजीविका करीत आहेत. भगवन, संसाररूपी द्राक्षांची वेल जगद्रूप अशा त्या अरण्याला व्यापून राहिली आहे. वासनारूपी वेलींनी तिला सभोवार वेढून जाळी केली आहेत. जरा व मरण ही त्या वेलीची पेरे आहेत. सुख व दुःख ही तिला लागलेली असंख्य फळे आहेत. त्या वेलीची मुळे फार खोल जाऊन त्यांची परंपराच लागली आहे व त्या मुळांच्या आळ्यांमध्ये मोहरूपी जलाच्या उंजळी वारंवार ओतल्या जात आहेत. महाराज, अशा त्या वेलीचे बीज काय आहे? त्या बीजाचे बीज काय आहे? ते सर्व पुनरूपी माझा बोध वृद्धिंगत व्हावा व मला ज्ञानाचे सार प्राप्त व्हावे म्हणून समजावून सांगा. वशिष्ठ म्हणाले, हे राघवा, शुभ व अशुभ महाअंकुरांनी युक्त असलेल्या ह्या संसारलतेचे बीज शरीर आहे. त्यातील लिंग देहात विचित्र अशा असंख्य कार्यांचा आरंभ करणारी शुभ व अशुभ कर्मे हेच मोठे अंकुर लीन होऊन राहिलेले आहेत. शरद ऋतूमध्ये पृथ्वी जशी धान्य संपत्तीने व परिपक्व शेतांनी पुष्ट होते त्याप्रमाणे ही संसाररूपी वेल त्या तसल्या शरीराने संपन्न होते. तिला अनेक शाखा फुटतात व त्या शाखांना असंख्य प्रतान वा उपशाखा असतात. ती वेल फळे व पल्लव यांनी शोभायमान होते.
पण ती वेल म्हणजे वृद्धी व क्षय या दशांचा कोश आहे व दुःखरूपी रत्नांचा करंडा आहे. आशेच्या अधीन झालेले चित्त हे ह्या शरीराचे बीज आहे. वर्तमान, भूत व भविष्य काळातील सर्व शरीरे त्या चित्तापासून झालेली आहेत व पुढे होणार आहेत. आणि ही गोष्ट स्वप्नातील संभ्रमाप्रमाणे आपल्याला चांगल्या प्रकारे अनुभवाला येते. गंधर्वाच्या संकल्पापासून जसे गंधर्व नगर उत्पन्न होते, त्याप्रमाणे चित्तापासून शरीर उद्भवते. मातीपासून जसे घटादी पदार्थ उत्पन्न होतात, त्याप्रमाणे आपल्याला दिसणारे हे विस्तृत जगद्रूप चित्तापासून झालेले आहे. वृत्तीची परंपरा हीच तो वेल धारण करणाऱ्या चित्तवृक्षाची दोन बीजे आहेत. एक बीज म्हणजे प्राणाचा स्पंद व दुसरे बीज म्हणजे दृढ वासना होय. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.